मटणाने पण मस्त कलर बदललाय आणि पाणी सोडलंय. मटण मी इथे एक काढून बघितलेलं, हा बघा मस्त शिजलेला आहे. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आजचा आपला व्लॉग आहे झटपट असा मटन रस्सा. तर आता 12 वाजलेत आणि अचानक माझ्या भावाने जाऊन मटन आणलंय. तर मी डिसाईड बोलली की तो बघा तिकडून शिकतोय तो, ह्याच्या मी व्लॉग बनवते म्हणून डिस्टर्ब करतोय. तर मी बोलली की पटकन झटपट अशा मटन रस्स्याची आज तुमच्यासोबत रेसिपी शेअर करते, तर चला बघूया. इथे 1 किलो मटन आहे. सर्वात आधी आपण त्याला हळद आणि मीठ लावून घेतोय. त्याला मी 10 मिनिटं तसंच ठेवणार आहे आणि मग फोडणीत घालणार. याला आता रेस्ट देऊया 10 ते 15 मिनिटांसाठी. तर सर्वात आधी मी आता इथे कांदा आणि खोबरा भाजायला ठेवते आणि नंतर आपण बाकीची प्रोसेस करू. आता मी याच्यावर ठेवते कांदा आणि खोबरा भाजायला. तर तिथे कांदा खोबरा भाजतोय तोपर्यंत आपण मटण शिजवून घेणार आहोत. आता पटकन खडे मसाले काढून घेऊया. खडे मसाल्यांमध्ये मी आता फक्त घेणार आहे दालचिनीचा 1 तुकडा, एवढाच. रशामध्ये परत टाकणार नाही मी. हे चक्री फूल 2 आणि 2 काळी मिरी, 2-3 काळी मिरी घेऊया. सो एवढंच खडे मसाल्यांमध्ये जाणार आहे, याच्या व्यतिरिक्त काय जाणार नाही. ह्याच्यामध्ये टाकते मी खडे मसाले आणि कांदा मीडियम चिरून घेतलाय, जास्त बारीक नाही जास्त मोठा नाही. त्याला चांगला लाल होईपर्यंत आपल्याला भाजायचं आहे, मग मटण टाकायचं आहे. तर कांदा मस्त आता लाल झालाय, ह्याच्यामध्ये मी आपलं मॅरिनेट केलेलं मटण टाकते आणि सेम गॅसवरच परतायचंय. त्यानंतर पाणी ठेवून सांगते. आता सगळं मटण टाकून घेते आणि मीडियम गॅस आहे आता चालू. मीडियम गॅसवर पहिले मी 1 ते 2 मिनिटं त्याला परतणार आहे. चांगलं परतायचं आणि मग झाकण ठेवायचं. लगेच कुकरचं झाकण लावायचं नाही. पहिले आपण त्याला परतूया, वर गरम पाणी ठेवूया आणि मग झाकण लावूया. थोडा मटननी कलर चेंज केला पाहिजे, म्हणजे थोडासा व्हाईट व्हाईट झाला पाहिजे. आता सेम गॅस ठेवणार आहे मी, मीडियम टू हाय. आणि ह्याच्यावर आता आपण एक ताट ठेवूया आणि ताटावर मी आता ठेवते पाणी. 5 मिनिट याला मी असंच ठेवणार आहे, म्हणजे वरचं पाणी पण गरम होईल आणि चिकनला पण मस्त पाणी सुटेल. मग हे पाणी आपण कुकरमध्ये ओतणार आणि झाकण लावून 4 ते 5 शिट्ट्या काढणार. आता तुम्ही बघाल वरचा पाणी पण गरम झालाय, वाफा निघतायत आणि 5 मिनिटं झालेली आहेत. आणि चिकन आतमध्ये, चिकनने पण भरपूर पाणी सोडलंय. 1 मिनिट दाखवते. पाणी सांडला. चिकन बोलली का, सॉरी मी मटन. नेहमी मी चिकन बनवते त्यामुळे तोंडात चिकन चिकन आलं. मटणाने पण मस्त कलर बदललाय आणि पाणी सोडलंय. आता ह्यामध्ये आपण तो पाणी टाकणार आणि 5 शिट्ट्या काढणार, म्हणजे मटण आपला मस्त शिजल. यामध्ये टाकूया हा पाणी. थोडा बॅकग्राऊंड नॉईस इग्नोर करा, आमच्या इथं काम चालू आहे. आता या पाण्यासोबत मटण मस्त आपण शिजवून घेऊया. अजून पण तुम्ही टाकू शकता, पण मला सध्या तरी एवढंच पाहिजे. नंतर लागलं तर गरम पाणी टाकायचं, थंड पाणी नाही टाकायचं. आता 5 शिट्ट्या होतील कुकरच्या, तोपर्यंत आपण वाटणाची तयारी करूया. इकडे माझी मम्मी मदत करते, कांदा आणि खोबरा किसते. तर वाटण्यासाठी आपण भाजलेला खोबरा घेतलाय सगळा, कांदा, आला, लसूण, कोथिंबीर आणि 2 चमचे पांढरे तीळ आहेत. हे सगळं मी आता वाटून घेते. तर इकडे वाटण मस्त रेडी झालंय, बारीक वाटण करून घेतलंय मी एकदम. आणि कुकरला पण शिट्ट्या होत आहेत. तर मी आता कुकर उघडली आहे आणि तुम्ही बघू शकता मटण इथं चांगलं शिजलंय आणि पाणी पण तयार झालंय. स्वतः आपल्याला वरचं पाणी टाकायची गरज नाही लागणार आहे. मटण मी इथे एक काढून बघितलेलं, हा बघा मस्त शिजलेलं आहे. चला आता फोडणी घालूया पटकन. कढई आता गरम झाली आहे, ह्याच्यामध्ये मी 2 पळी तेल टाकते.
तुम्हाला किती पाहिजे ते तुमच्या अकॉर्डिंग टाका. मला जास्त तर्री नको आणि मी मसाला तेलात टाकणार आहे त्यामुळे तर्री ऑलरेडी येणार आहे, तर मी तेल थोडा कमी टाकते. आता ना मी इथे टेचलेली लसूण घेतली आहे फोडणीसाठी. थोडी तेल थोडाफार गरम झाला ना की मी ही लगेच टाकणार आहे, एवढा असेल तेव्हा. आणि ह्याचा चांगला वास येईपर्यंत परतणार आहे आणि लगेच त्याच्यामध्ये मसाला टाकून वाटण टाकणार आहे. त्याने आपल्या रश्श्याला कलर पण चांगला येईल आणि आपण झटपट बनवतोय तर कांदा आपण वाटणामध्येच घेतलाय तर तो पोळ्याचा टाइम पण आपल्या इथून रिड्यूस होऊन जाईल. तिला मी चांगलं परतून घेते. मस्त वास आला पाहिजे. तेल जास्त गरम नाही झालं पाहिजे. मीडियम गॅसवर करा. एकदा तेल गरम झालं की लो केलीच तरी चालेल. जास्त गरम नाही पाहिजे, आता आपण टाकतोय जो मसाला टाकणार आहोत तो मसाला पूर्ण ह्याच्यामध्ये करपून जाईल. लक्ष अजिबात इकडे तिकडे जाऊन नाही द्यायचंय या स्टेपला. तर लसूण बघाल तुम्ही तर कडलेली आहे चांगली. ही बघा चांगली कडलेली आहे, जास्त लाल नाही जास्त हे नाही, वास पण मस्त आलाय. ह्याच्यामध्ये मी घरचा मसाला टाकते. गॅस पूर्ण बारीक करून टाकलाय. हा घरचा मसाला गेला ह्याच्यामध्ये. परतते. जास्त नाही परतायचंय. 2-3 वेळा ढवळून झालं माझं की लगेच याच्यामध्ये आपण केलेला वाटण टाकायचंय. टाकलात की पहिले परतून घ्या, मग बाकीच्या गोष्टी करा. 1-2 मिनिटं जरी सेकंद जरी इकडे तिकडे झाली तरी तुमचा मसाला लालचा काळा होऊ शकतो, जो आपल्याला करायचा नाहीये. मटन बोलाल तर एकदम भारी शिजलंय. बघाल उचलायला जाते तर त्याचे तुकडे पडतात. आव गरम आहे, खूप गरम आहे. तर माझी ही झटपट मटण बनवायची पद्धत आहे, पण तुमची कशी आहे ना हे मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. आणि मटण बनवता बनवता असं आळणीतून थोडंसं काढायचं. किती प्रॉपर शिजले तुम्ही बघू शकता. खूप गरम लागते, पण असं गरम लागतं ना चिकन, मटन सॉरी मी चिकन का बोलते, असं गरम गरम वाफा येणारं मटन आळणी असं तू काढून चोरून खाण्यात जी मजा आहे ती कशात नाही. बाहेर जाणं माहित नाही इकडे काय चाललंय, ते व्हिडिओ आल्यावर बघतील. भाजणार आहोत. थोडा थोडा तेल सुटला या साईडला, बास म्हणजे तेवढा तरी सफिशियंट आहे, कारण मी तेल खूप कमी टाकले. तुम्ही जास्त टाका तुम्हाला जास्त तरी आवडत असेल तर. थोडीशी हळद, गरम मसाला छोटा चमचा आहे त्यामुळे मी 2 चमचे टाकते. आणि 1 मोठा चमचा मी मटन मसाला घेतलाय. याला चांगलं मिक्स करूया. वरून जाईल चवीनुसार मीठ. मगाशी मी टाकलेलं, आता ह्याच्यामध्ये ऑलरेडी आहे आळणीमध्ये. आणि आता मी जो गरम मसाला, मटन मसाला आणि लाल तिखट टाकले त्या अकॉर्डिंग मीठ टाकते. तर आता मसाला आपण चांगला भाजून घेतलाय, त्यामध्ये मी आपण शिजवलेलं मटण टाकते. नळी गेलेली आहे. मी अंगावर उडण्यापेक्षा जास्त कॅमेऱ्यावर उडण्यासाठी भीती आहे मला. ओके, तर ह्याच्यामध्ये मी थोडं गरम पाणी टाकेन आणि ते पण ह्याच्यामध्ये टाकून देईन. आणि ऑलरेडी माझा घसा थोडासा खोकला सारखा वाटतोय, त्याच्यामुळे मी तेल कमी टाकलंय. पण तुम्ही बघू शकता आत्ता या रश्श्याला ऑलरेडी तर्री तरी दिसते. आणि थोडं अजून पाणी टाकेन मी, कारण हे खूप घट्ट झालंय आणि आम्हाला भाकरीसोबत खायचं आहे, त्यामुळे अजून थोडंसं पाणी जाईल आणि 1 बटाटा जाईल. सो या गॅसवर मी थोडंसं पाणी गरम करायला ठेवलं होतं, ते आता बंद करते. आणि आपल्या कुकरला आहे थोडासा राहिलेला अर्क, त्याच्यामध्ये ते ओतते. जास्त नको आहे, मी थोडं जास्तच ठेवलं होतं इन केस जास्त घट्ट झालं तर असं. आता इथे मी हे हलवून घेते कुकर. मस्त वेस्ट नाही झालं पाहिजे, कारण मटन आहे. आणि हे पाणी ह्याच्यात गेलं.
लागलं तर मी अजून टाकेन, त्यासाठी गरम पाणी करून ठेवलंय. एक मीडियम साईजचा बटाटा मी कापून टाकलाय, बारीक पीस केलेत कारण आपलं मटण ऑलरेडी शिजलेलं आहे. आणि फक्त हा बटाटाला कड आणला की बटाटा पण शिजून जाईल. रश्श्याला कलर बघू शकता तुम्ही कसला भारी आलाय. आणि अशा प्रकारे आपलं मटण रेडी आहे. आता आपण पटकन वाढून घेऊया आणि घरच्यांना विचारूया कसा झालाय. बटाटा शिजलाय का बघते मी एकदा. शिजलाच असेल आय एम शुअर, कारण 5-6 मिनिटं होऊन गेलीत. ओके, बटाटा पण शिजलेला आहे. चला मी ताट वाढते पटकन. रश्श्याचा कलर तुम्ही एकदा बघू शकता. हा बघा कसला भारी लाल आलाय. चला तर आता रस्सा झालाय आणि वास एक नंबर येतोय आणि मला जाम भूक लागली. आता मी पटकन जेवून घेते. तुम्ही पण असा रस्सा बनवा आणि मला कमेंट मध्ये सांगायला विसरू नका कसं झालं होता. चला. तर माझा भाऊ आता पहिला घास घेतोय. त्याने पहिला घास घेतलेला आहे. कसं झालं? मस्त एकदम खरा सांग. खरा. हा बघा, आणि मम्मी इकडे मला वाढते. आता मी जेवून घेते. तुम्ही पण मटण बनवा, कसं झालं तुम्हाला सांगा. या व्लॉगमध्ये एवढंच. आम्ही आता हा व्लॉग एंड करून खातो. टाटा.